आमच्या सर्व प्रेक्षकांसाठी चला प्रभूला भेटण्यापूर्वीच्या आयुष्याचा विचार करूया. कदाचित तुम्हाला आजारांनी ग्रासले असेल, व्यवसायात अपयश आले असेल, कौटुंबिक संघर्ष झाला असेल किंवा जवळच्या मित्रांकडून आणि कुटुंबाकडून विश्वासघात झाला असेल. कदाचित तुम्हाला यापूर्वी कोणत्याही अडचणी आल्या नसतील, पण जर तुम्ही प्रभूला स्वीकारले नसते तर तुम्ही नरकात पडला असता आणि अनंतकाळची शिक्षा भोगली असती. प्रभूला स्वीकारल्याने तुम्हाला मोक्ष मिळाला, तुम्ही अनंतकाळचे जीवन आणि पुनरुत्थानाचे वैभव उपभोगू शकता. ही अशी कृपा आहे जी शब्दांत पूर्णपणे व्यक्त करता येत नाही. येशूने आपल्यासाठी सहन केलेल्या अवर्णनीय दुःखांची कृपा, त्याच्या वधस्तंभावरील कृपा, येशूच्या महान बलिदानाची आणि प्रेमाची आठवण करून देताना आपण सर्वजण अशा खोल कृपेबद्दल कृतज्ञतेची मनापासून कबुली देऊया. गलतीकर 3:13-14 ख्रिस्ताने आपल्याला नियमशास्त्राच्या शापातून मुक्त केले, कारण तो आपल्यासाठी शाप बनला आहे. कारण असे लिहिले आहे की झाडावर टांगलेला प्रत्येकजण शापित आहे, जेणेकरून ख्रिस्त येशूमध्ये अब्राहामाचा आशीर्वाद येईल. विश्वासाद्वारे आपल्याला आत्म्याचे वचन मिळावे म्हणून परराष्ट्रीयांकडे या. क्रूसावर चढवणे हा मृत्युदंडाच्या सर्वात क्रूर प्रकारांपैकी एक होता आणि लाकडी क्रॉस हा शापाचे आध्यात्मिक प्रतीक आहे. देवाचा एकुलता एक पुत्र येशू देहधारी होऊन पृथ्वीवर आला आणि सर्व मानवजातीला वाचवण्यासाठी लाकडी क्रॉसवर मरण पावला. याद्वारे क्रॉस आता शापाचे प्रतीक नाही तर प्रभूच्या प्रेमाचे आणि तारणाचे प्रतीक आहे. कारण येशूने मानवजातीचे सर्व शाप सहन केले आणि लाकडी वधस्तंभावर टांगले, जेणेकरून आपल्याला तारण मिळू शकेल आणि स्वर्गात प्रवेश मिळेल. येशूने वधस्तंभावर रक्त सांडले यात एक खोल आध्यात्मिक अर्थ आहे. गलतीकर 3:13-14 वापरून येशूने रक्त सांडले याची 3 कारणे पाहूया. प्रथम, ते मानवजातीला नियमशास्त्राच्या शापातून मुक्त करण्यासाठी होते. गलतीकर 3:13 आपल्याला सांगते, ख्रिस्ताने आपल्याला नियमशास्त्राच्या शापापासून मुक्त केले, आपल्यासाठी शापित झाला. कारण असे लिहिले आहे की झाडावर टांगलेला प्रत्येकजण शापित आहे. येशूने लाकडी वधस्तंभावर मरण पावून सर्व मानवजातीला नियमशास्त्राच्या शापातून मुक्त केले. पहिला मनुष्य आदाम पाप करत असल्याने त्याचे सर्व वंशज पापी झाले आणि मृत्यूच्या मार्गावर जाण्यासाठी शापित झाले. त्याने आपल्याला नियमशास्त्राच्या शापापासून मुक्त केले आणि देवाची मुले होण्याचा अधिकार दिला. येशूला रक्त का सांडावे लागले? लेवीय संध्याकाळी 5:11 आपल्याला सांगते, कारण देहाचे जीवन रक्तात असते आणि तुमच्या आत्म्यांसाठी प्रायश्चित्त करण्यासाठी मी ते तुम्हाला वेदीवर दिले आहे. कारण रक्तच आत्म्यासाठी प्रायश्चित्त करते. देहाचे जीवन टिकवून ठेवणाऱ्या रक्ताशिवाय देह मरतो. शाश्वत जीवनासाठी आवश्यक असलेले आध्यात्मिक जीवन मिळविण्यासाठी आपल्याला रक्त सांडण्याद्वारे पापांची क्षमा मिळाली पाहिजे. इब्री लोकांस 9:22 मध्ये म्हटले आहे की एखाद्याने रक्त सांडले पाहिजे, जे जीवन आहे, आणि नियमशास्त्राप्रमाणे जवळजवळ असे म्हणता येईल की रक्ताने सर्व काही शुद्ध होते आणि रक्त सांडल्याशिवाय क्षमा मिळत नाही. जुन्या कराराच्या काळात केलेल्या प्रत्येक पापासाठी प्राण्यांचे रक्त अर्पण केले जात असे. जेव्हा वेळ आली तेव्हा येशू बलिदानाचे अर्पण बनला. त्याने पापापासून मुक्त होऊन त्याचे निर्दोष रक्त सांडले. यामुळे मानवजातीला पापांची क्षमा आणि तारण मिळण्याचा मार्ग मोकळा झाला. सध्याच्या काळात
प्राण्यांचे बलिदान देण्याची गरज नाही. येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवून तुम्हाला सर्व पापांची क्षमा मिळू शकते आणि तारण मिळू शकते. येशूने रक्त सांडण्याचे दुसरे कारण म्हणजे अब्राहमाचे आशीर्वाद परराष्ट्रीयांपर्यंत पोहोचवणे. गलतीकर 3:14 पहिल्या भागात असे म्हटले आहे की ख्रिस्त येशूमध्ये अब्राहमाचा आशीर्वाद परराष्ट्रीयांपर्यंत पोहोचावा. येशूला लाकडी क्रूसावर टांगण्यात आले जेणेकरून विश्वासाचा पूर्वज अब्राहम याचे आशीर्वाद केवळ निवडलेल्या इस्रायली लोकांनाच नव्हे तर येशूला तारणहार म्हणून स्वीकारणाऱ्या आणि विश्वासाने नीतिमान ठरणाऱ्या सर्वांना मिळतील. बायबल आपल्याला सांगते की अब्राहमला विश्वासाचा पूर्वज म्हणून आशीर्वादित करण्यात आले होते आणि त्याला देवाचा मित्र म्हणून लेबल देण्यात आले होते. अब्राहमला पृथ्वीवर असंख्य आशीर्वाद मिळाले ज्यात मुले, चांगले आरोग्य, दीर्घायुष्य आणि संपत्ती यांचा समावेश आहे. उत्पत्ती 22:17-18 मध्ये अब्राहमाला मिळालेल्या महान आशीर्वादांची कारणे सांगितली आहेत. मी तुला खूप आशीर्वाद देईन आणि तुझी संतती आकाशातील ताऱ्याइतकी आणि समुद्रकिनाऱ्यावरील वाळूइतकी वाढवीन आणि तुझी संतती त्यांच्या शत्रूंच्या दाराचा ताबा घेईल. आणि तुझ्या संततीमुळे पृथ्वीवरील सर्व राष्ट्रे आशीर्वादित होतील, कारण तू माझी वाणी ऐकली आहेस. उत्पत्ती 12:1 मध्ये अब्राहमाने विश्वासाने आज्ञापालन केले जेव्हा देवाने त्याला सांगितले की तुझ्या देशातून, तुझ्या नातेवाईकांमधून आणि तुझ्या बापाच्या घरातून निघून मी तुला दाखवीन त्या देशात जा. देवाने आज्ञा दिली की तुझा पुत्र, तुझा एकुलता एक पुत्र, ज्याच्यावर तू प्रेम करतोस, इसहाकाला घेऊन जा. इब्री लोकांस 11:19 आपल्याला सांगते की अब्राहमाला विश्वास होता कारण त्याला विश्वास होता की देव मृतांना उठवू शकतो. त्याला पूर्ण खात्री होती, दृढ विश्वास होता की तो देवाचे अद्भुत प्रेम आणि आशीर्वाद श्रद्धेचा पूर्वज म्हणून प्राप्त करेल आणि सर्व राष्ट्रांसाठी आशीर्वाद बनेल. जर तुम्ही मानवजातीसाठी वधस्तंभावर मरण पावलेल्या येशूला तारणहार म्हणून स्वीकारले आणि अब्राहमासारखा विश्वास ठेवला तर कोणीही आशीर्वादांचा आनंद घेऊ शकतो. तिसरे म्हणजे येशूचे रक्त सांडले गेले जेणेकरून आपल्याला विश्वासाद्वारे पवित्र आत्म्याचे वचन मिळू शकेल. गलतीकर 3:14 उत्तरार्ध आपल्याला सांगतो, आपल्याला विश्वासाद्वारे आत्म्याचे वचन मिळावे म्हणून. येशू वधस्तंभावर मरण पावला आणि तारणारा झाला यावर विश्वास ठेवणारे सर्वजण नियमशास्त्राच्या शापातून मुक्त होतात आणि विश्वासाद्वारे पवित्र आत्म्याचे वचन प्राप्त करू शकतात. योहान 1:12 म्हणते, पण जितक्यांनी त्याचा स्वीकार केला तितक्यांना त्याने देवाची मुले होण्याचा अधिकार दिला, जे त्याच्या नावावर विश्वास ठेवतात त्यांनाही. रोमकर 8:16 असेही म्हणते, आत्मा स्वतः आपल्या आत्म्याबरोबर साक्ष देतो की आपण देवाची मुले आहोत. जेव्हा तुम्ही येशूला तारणहार म्हणून स्वीकारता तेव्हा तुम्हाला देवाचे मूल होण्याचा आणि आत्म्याला हमी म्हणून प्राप्त करण्याचा अधिकार मिळू शकतो. पवित्र आत्म्यापासून जन्मलेले लोक देवाला अब्बा, पिता म्हणू शकतात आणि जीवनाच्या पुस्तकात नावे नोंदवलेले स्वर्गाचे नागरिक बनू शकतात. देवाचे हृदय आणि शक्ती म्हणून पवित्र आत्मा तुमच्या हृदयात राहतो जेणेकरून तुम्हाला देवाचे शब्द समजतील आणि सत्यात जगता येईल. पवित्र आत्मा तुम्हाला वरून देवाने दिलेला विश्वास मिळवण्यासाठी आणि अनंतकाळचे जीवन मिळविण्यासाठी मार्गदर्शन करतो. रोमकर 10:9 मध्ये म्हटले आहे, जर तुम्ही तुमच्या मुखाने येशूला प्रभू म्हणून कबूल कराल आणि तुमच्या अंतःकरणात विश्वास ठेवाल की देवाने त्याला मेलेल्यातून उठवले तर तुमचे तारण होईल. याचा अर्थ तुम्ही केवळ येशूला तारणहार म्हणून कबूल करू नये तर हृदयातून असा विश्वास ठेवावा की येशूने मृत्यूची शक्ती नष्ट केली आणि पुनरुत्थान केले. पापी असणे म्हणजे सैतानाचे गुलाम असणे, सर्व प्रकारच्या परीक्षा सहन करणे आणि अखेरीस अनंतकाळासाठी शिक्षा भोगण्यासाठी नरकात पडणे. तथापि देवाचे मूल होणे म्हणजे प्रभूला स्वीकारणे आणि पवित्र आत्मा प्राप्त करणे आणि तारण
अनंतकाळचे जीवन आणि पुनरुत्थान यांचे वैभव अनुभवणे. क्रॉस वाहून नेणे सोपे काम नव्हते. येशूच्या काळात दोषी गुन्हेगारांना विविध प्रकारे क्रूरपणे मृत्युदंड दिला जात असे. शिरच्छेद करणे, वधस्तंभावर खिळणे, सिंहाच्या गुहेत टाकणे किंवा मृतदेहासोबत पुरणे. क्रूसावर चढवणे ही मृत्युदंडाच्या सर्वात गंभीर आणि भयानक पद्धतींपैकी एक होती. क्रूसावर येशूला कोणत्या प्रकारची वेदना आणि यातना सहन कराव्या लागल्या. क्रूसावर चढवणे म्हणजे एका मोठ्या लाकडी क्रॉसला बांधून दोन्ही हातांना आणि पायांना खिळे ठोकून मृत्यूपर्यंत लटकवणे. शिरच्छेद करण्याची पद्धत म्हणजे त्वरित मृत्यू जिथे वेदना अल्पकाळ टिकतात. क्रूसावर चढवणे म्हणजे रक्त आणि पाणी सांडणे, अवर्णनीय आणि यातनादायक यातना. श्वसनाच्या त्रासामुळे असह्य वेदना होतात आणि शरीराच्या जड भारामुळे शरीर फाटते. कडक उन्हात तासनतास त्रास सहन करत येशूने तीक्ष्ण काट्यांचा मुकुट घातला होता आणि त्याचे शरीर चावल्यामुळे रक्ताने माखलेले होते. येशूच्या फाटलेल्या शरीरावर गोळा केलेले आणि चावलेल्या रक्ताचा वास घेणारे कीटक. मत्तय 27:39-40 मध्ये लिहिल्याप्रमाणे दुष्ट लोकांनी येशूचा अपमान केला आणि म्हटले, तू जो मंदिर पाडून 3 दिवसात ते पुन्हा बांधणार आहेस, स्वतःला वाचव. जर तू देवाचा पुत्र आहेस तर वधस्तंभावरून खाली ये. येशूचे क्रूसावर चढवणे खरोखरच असह्य होते जे कोणत्याही मानवासाठी सहन करणे कठीण झाले असते. पण खरा त्रास शारीरिक वेदना किंवा लोकांकडून होणारा उपहास आणि तिरस्काराचा नव्हता. गरीब आत्म्यांना त्यांच्या कठोर हृदयामुळे आणि अविश्वासामुळे मृत्यूच्या मार्गावर जाताना पाहून येशूला खूप वेदना झाल्या. त्यांच्या वतीने नियमशास्त्राचा शाप सहन करूनही प्रभूचे दुःख लक्षात ठेवणे आणि येशूच्या क्रूसावर चढवण्यातून मिळालेली कृपा आणि प्रेम कधीही विसरू नये हे महत्त्वाचे आहे. मला आशा आहे की तुम्ही असे विश्वासणारे व्हाल जे दररोज प्रभूच्या शिकवणींचे स्मरण करतील, ख्रिस्ताच्या सुगंधाने जीवन जगतील आणि मानवजातीला नियमशास्त्राच्या शापातून मुक्त करणाऱ्या प्रभूच्या कृपेची परतफेड प्रेमाने कराल. मला तुमच्यासाठी प्रार्थना करू द्या. प्रिय स्वर्गीय पित्या, वधस्तंभावरील त्याग आणि समर्पण, वेदना आणि यातना अशी गोष्ट आहे जी फक्त प्रेमाचा प्रभूच सहन करू शकला असता. इतर कोणीही सहन करू शकले नाही. हे सर्व आपल्यासाठी, माझ्यासाठी, सर्व मानवजातीसाठी होते. मी प्रभूच्या महान त्यागासाठी आणि प्रेमाच्या समर्पणासाठी सर्व आभार आणि गौरव देतो. ऐकणाऱ्या प्रत्येकाला देवाचे आणि प्रभूचे खोल प्रेम जाणवावे आणि अनुभवावे. ऐकणाऱ्या प्रत्येकाला देवाचे आणि प्रभूचे खोल प्रेम जाणवो आणि अनुभवो. कृपया त्यांना शास्त्रानुसार जगण्याची आणि आज्ञा पाळण्याची, सांसारिक इच्छांपासून मुक्त होण्याची, प्रथम देवावर प्रेम करण्याची आणि प्रत्येक गोष्टीत उत्साही राहण्याची शक्ती द्या. आपण प्रभूच्या वधस्तंभावरील प्रेमावर विचार करूया आणि आभार मानूया. धन्यवाद. आणि मी प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने प्रार्थना करतो. आमेन.